कारण घरी यायचंच नाही आता. कारण घरामध्ये ज्यांच्या करता येणं होतं ती व्यक्तीच घरातून निघून गेली. एरवी समाधीतून बाहेर येत होते ते केवळ आणि केवळ सती मातेसाठी. आता सतीनंच देह त्याग केला, त्यामुळे घरी येण्याचा विषयच संपला. स्मशानामध्ये वास्तव्य करावं, तिथंच समाधी लावावी. पण बघा, कालचक्राच्या फेऱ्या, कालचक्राचा फेरा कसा असतो. भोले बाबा समाधीस्थ असताना त्या काळामध्ये एक दैत्य उन्मत्त झाला, तारकासुर. या तारकासुराने इतका उन्मत्तपणा केला, तो देवादिकांना आवरेना. यक्ष, गंधर्व, किन्नर, स्वर्गादी देव सगळ्याने रणी आणले. सारखा युद्ध करायचा, युद्ध करायचा, युद्ध करायचा. देवता थकून गेल्या. काय करावं, काय केलं पाहिजे. बरं, त्याला वर आहे तो भगवान भोले बाबाच्या पुत्राच्या हातून मारण्याचा. आणि सती मातेनं तर आपत्याला जन्म देण्या अगोदरच देह त्याग केलाय. चिंता पडली. जोपर्यंत भोले बाबा समाधीतून बाहेर येत नाही तोपर्यंत विवाह होऊ शकत नाही. विवाह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याज्ञवल्क्य मुनी सांगतात, हे भरद्वाज, भोले बाबाचा विवाह होत नाही तोपर्यंत त्यांना अपत्य होत नाही. शेवटी आता भोले बाबाला विवाहासाठी तत्पर त्या समाधीतून बाहेर काढलंच पाहिजे असं म्हणतात. सगळे देव प्रयत्न करून थकून गेले. प्रयत्न करून करून आपले जेवढे काही पर्याय आहेत सगळे पणाला लावले. भोले बाबाला समाधीतून बाहेर येण्याकरता त्यांनी चरण स्पर्श केले. समाधीतून बाहेर येण्याकरता भोले बाबाला गर्जना केली, तरी बाहेर येत नाही. कारण एकदा योग्याचा स्वभाव आहे, एकदा प्राण ब्रह्मारंध्रामध्ये नेला की जगत शून्य झालेला आहे. आणि भोले बाबा हा स्वतः तर योगी आहेत आणि योग्याचा स्वभाव आहे. योगी एकदा समाधीमध्ये रममाण झाल्यानंतर जगाचा विसर पडतो. जसं गुरुवर्य महाराज नेहमी बघा तुम्ही, ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. एकदा शरीरामध्ये देहाच्या पलीकडे महात्म्याचं जीवन असतं. भोले बाबा देहावरच नाहीये. जोपर्यंत मन चंचल होत नाही तोपर्यंत समाधी उत्थान होत नाही. आता योगाचं वर्णन ज्ञानोबराने 6व्या अध्यायामध्ये तितकं गोड केलं. संपूर्ण स्वतंत्र अध्यायच हा 6वा अध्याय म्हणजे योगाची भूमिकाच आहे. आता योगाचं वर्णन जर आपल्यासारख्यानं जर करायचं म्हणलं, गाडाभर फळ खाणाऱ्याला योग नाही सांगता येत नाही का. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा योगामध्ये फार बारीक बारीक त्रुटी आहेत. सुखदेवजी महाराज तर राजा परीक्षितीला सांगतात, हे परीक्षिती, जेतासनो, जेत श्वासो, जित संगो, जितेंद्रिया, स्थूले भगवते रूपे मनसंधार येवही. हे राजा, योगी योग करतो त्याचा पहिला आसनावर विजय असतो. प्राणायाम, संग, तेव्हा मन स्थिर होतं. आणि भोले बाबा तर स्वतः योगी आहेत. मस्तकी जटाभार, अंगावरती चिताभस्म, हे भोले बाबाचं जीवन आहे. मग सगळ्या देवतांनी मन चंचल करण्याकरता स्वामीजी म्हणतात की कामदेवाला विनंती केली, हे काम धर्म कार्याकरता म्हणून 4 पुरुषार्थापैकी काम सुद्धा एक पुरुषार्थ सांगितला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. काम जरी दिसायला वृत्तीने वाईट असला
पण स्वामीजी म्हणतात त्याचं जर धर्माने अनुकरण जर झालं ना तो काम सुद्धा आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाईल, पण धर्माने जर आपण त्या कामाला हाताळलं पाहिजे. कामदेवाकडे गेले आणि कामदेवाला विनंती करायला लागले, हे काम तुम्हाला एक कार्य करावं लागेल. भोले बाबाला समाधीतून बाहेर आणावं लागेल. कामाने सांगितले, बघा दुर्जनाला छळवण्याकरता जर तुम्ही मला सांगत असाल तर मी हे कार्य निश्चित करील, पण सज्जनाला जर त्रास देण्याकरता तुम्ही मला जर पाठवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या सज्जनानं मला पाहिलं तरी मला नरकाला जावं लागेल. शेवटी देवताने सांगितलं, हे कामदेव तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य धर्म कार्य करताच आहे. जरी तुम्ही भोले बाबाला समाधीतून बाहेर आणत असाल, कारण भजन करणारा कोणी असो त्याच्या भजनामध्ये जर विक्षेप आला ना तो सगळ्यात मोठा दोष तो भजन करणारा मानतो. जसं तुकोबरा म्हणतात ना, भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये जर कदाचित विक्षेप जर आला ना तर त्या समोरच्या साधकाला मृत्यूपेक्षाही जास्त दुःख होतं त्या काळामध्ये. त्या काळामध्ये मृत्यूपेक्षा भयानक वेदना होतात. आणि मग त्या काळामध्ये तो योगी शाप देईल, तो योगी काय करेल सांगता येत नाही. शेवटी भोले बाबाच्या जवळ आले, सगळ्यांच्या विनंतीला मान दिला आणि मान दिल्यानंतर असं म्हणतात, ज्या वेळेस कामदेवाने भोले बाबाच्या स्थानावर समाधिस्थ आहेत त्या वनामध्ये प्रवेश केल्यानंतर एका आंब्याच्या वृक्षाच्या आड उभं राहून कामदेवाने पंचबाण मारायला सुरुवात केली. शब्द स्पर्श रूप रस गंध पंचबाण मारल्यानंतर आहा, स्वामीजी म्हणतात दोन प्रहर कोणीच कोणाला पाहत नाहीये. दोन प्रहरामध्ये इतका उन्मत्तपणा झाला. अंड जार स्वेदज आणि उद्बीज या चारही सृष्टी स्वतःला विसरून गेल्या. उभय धरी असा कौतुक भयऊ जो लगी काम संभू पैतयऊ. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम.
समुझी काम सुख सोचई भोगी भई अकंटक साधक जोगी स्वामीजी वर्णन करतात या कामदेवाने अस काही चले सबई सिरुनाई सुमन धनुष कर सहित साई चलक मार असर दई बिचारा शिव विरोध ध्रुव मारा ब्रह्मचर्या व्रत जंगम धीरज धर्म ज्ञान बटाना सदाचार जप जोग विरागा अभय विवेक कटुक सुमाना चारही आश्रम उद्ध्वस्त होण्याच्या बेतात आहे. ब्रह्मचर्य व्रत जंगम जाना धीरज धर्म ज्ञान विखाना सदाचार जप जोग विरागा सबय विवेक कटुक सबु भागा. स्वामीजी म्हणतात ब्रह्मचर्य व्रत नाना प्रकारचे संयम धैर्य धर्म ज्ञान विज्ञान सदाचार जप योग वैराग्य विवेक यांची संपूर्ण सेना घाबरून निघून गेली. हा वैराग्य जरी आपण म्हणत असेल वैराग्याला सुद्धा भीती आहे. तुकोबारांनी स्पष्ट मत मांडले नवे वैराग्य सोपारे. जोवरी तोरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी ती गेली नाही मायबाप तोपर्यंत बोलण्याच्या गोष्टी आहे. हा एकदा विवेकाचा पाय जर ढिल्ला जर झाला विवेक रूपी कॉलम जर एकदा कमकुवत जर झाला कसाही साधक असेल हा त्याला लयाला जाण्याला वेळ लागत नाही. म्हणून तर साधक जो असतो त्याला अखंड सावधान राहावं लागतं. हा लोक म्हणतात साधकाला काय त्यांना काय मोरण माग नाही का. पण लक्षात घ्या संसारी माणसापेक्षाही साधकाला रात्रंदिवस युद्ध असतं. आपल्याला तरी फक्त भावकीचाच त्रास आहे. आपल्याला फक्त शेजाऱ्या पाजाऱ्याचा त्रास असतो संसारी माणसाला. पण साधकाला मात्र रात्रंदिवस त्रास आहे. गोबराय स्पष्ट सांगतात रात्रंदिवस अम्मा हा युद्धाचा प्रसंग. मग आता मला सांगा असं काय युद्ध आहे हो. या विकारांशी सारखं युद्ध करावं लागतं कारण मन केव्हा चंचल होईन सांगता येत नाही. स्वामीजी म्हणतात दोन प्रहर असा हलकल्लोळ झाला मदन अंध व्याकुल सब लोका मदन निशी दिनू नहीं अवरो कई कोका देवदनुज नर किन्नर पा वेद कृशाच भूत बेताला इनके दशा न करे भूमखानी सदा काम के चेरे जानी
सगळेच्या सगळे महाराज मातीत गेले. 2 प्रहर सिद्ध बिरक्त महामुनी जोगी, तेही काम बस भये वियोगी. कामामुळे महाराज फक्त मनुष्य योनीच नाही, मदन अंध व्याकुल सबलोका, 10 प्रकारची सृष्टी सांगितली. 10 प्रकारची सृष्टी पूर्णच्या पूर्ण स्वतःला विसरून गेली. देव दनुज नर, देव दैत्य नर किन्नर पिशाच प्रेत भूत वेताळ. स्वामीजी म्हणतात सगळेच्या सगळे स्वतःला विसरून गेले. आणि जेव्हा योगीश्वर तपस्वी भगवान भोलेनाथ मन चंचल झालं, पाहिलं हा 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 कोण आहे इतका उन्मत्तपणा करणारा. चारही दिशेला हाकार आहे, हाकार भय जग बहारी. चारही दिशेला अहंकार, जिकडं पाहावं तिकडं धुमाकूळ झालेला आहे. आणि एका आम्र वृक्षाच्या आडमध्ये सौरभ पलव मदनु बिलोका भयमु कंपे हो त्रिलोका. भोले बाबानं बारीक नजर करून पाहिलं तर समोर एक आम्र वृक्ष आहे आणि त्या आम्र वृक्षाच्या फांदीच्या आडमध्ये, पाल्याच्या आडमध्ये हा कामदेव बसलेला आहे. रागाला तिसरा नेत्र उघडला महाराज आणि पाहता पाहता चित्तवत काम भय उजेरी चारा, जळून भस्म झाला कामदेव. तितक्यामध्ये रती समोर या कामदेवाची पत्नी धावत आली. धावत आल्याबरोबर रडायला लागली. त्या रतीने विचार केला, धर्म कार्याकरता मी माझ्या पतीची आहुती दिली. भोले बाबा जवळ आली. भोले बाबांना मला साधू आहे, साधूचं काम आशीर्वाद देणं आहे, लक्षात घ्या. योगी बघा तुम्ही, योग्याजवळ सज्जन जा दुर्जन जा कुणी जा, योग्याचं कर्तव्य संताचं कर्तव्य फक्त एवढंच आहे. जशी वृक्षाची भाषा आहेत ना, वृक्षाचा स्वभाव आहेत ना, ज्ञानोबा म्हणतात त्या न्यायाप्रमाणे संतांचा स्वभाव असतो. संतांच्या जवळ सज्जन असो अथवा दुर्जन, कोणीही जरी गेलं ना, आशीर्वाद देणं हे त्यांचं कर्तव्यच ठरलं जातं आणि ते देतातच. तुम्ही बघा महाभारतामध्ये एक प्रसंग येतो, ज्या वेळेस पितामह भीष्माचार्यांनी पृथ्वी निष्पांडवी करील अशा पद्धतीचा मला जे जे कार केला, गर्जना केली. गर्जना झाल्याबरोबर आता मला ते शब्द कोणाचे आहेत? पितामह भीष्माचार्यांचे. ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, ज्ञानोबरा म्हणतात पितामह भीष्माचार्य म्हणजे आकाशगंगेमधील सूर्यच आहे दुसरा. पहिला देवाचा फार गुण आहे. ज्ञानोबराची भाषा म्हणजे अतिशय मृदू भाषा आहे. हा भीष्मगंगानंद प्रताप तेजस्वी भानु म्हणजे सूर्य, द्वितीय युव भास्कर हा दुसरा सूर्य म्हणजेच पितामह भीष्माचार्य. आणि एकदा शब्द टाकला रे टाकला महाराज, एकदा शब्द सुटला तो सुटला. भात्यातला बाण आणि आचार्यांचा शब्द पुन्हा कधी परत नव्हता येत. पांडव संपणार म्हणजे संपणार. मला सगळ्या पांडव पक्षामध्ये सगळे उदास झाले, उद्या पांडव मरणार, काय करावं काय करावं. पांडवांच्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्न झाला. जाको राखे जाईया मारस के ना कोय, नाही का, ज्याच्याजवळ ईश्वर आला महाराज त्याला कोण मारील. शेवटी भगवंताच्या कृपेनं द्रौपदी माता भगवंताने सांगितल्या पद्धतीनं भीष्माचार्यांच्या जवळ गेली. भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. बघा तुम्ही साधूचं अंतकरण कसं किती मृदू आहे. आता मला एक सांगा तुम्ही, भीष्माचार्य ज्या हस्तिनापुराची सेवा करता करता 5 पिढ्या थांबले, ज्यांच्याजवळ मरणाचं पासबुक संगतीमध्ये आज मरायचं का उद्या मरायचं इतके अधिकार संपन्न समूहगम आशीर्वाद देतील का? ज्यांच्या शब्दाला लाख मोलाची किंमत आहे, जे अंतर्ज्ञानानं पाहू शकतात, जे व्यासांच्या संगतीमध्ये काळ व्यतीत करणारे आहेत, ईश्वराच्या संगतीमध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या संगतीमध्ये काळ व्यतीत करणारे आहेत,
जे हस्तिनापुरासारख्या नगरीची सेवा करणारे आहेत तुम्ही उगम बोलतील का? पण नाही, साधूचं अंतःकरण आहे महाराज. जरी उद्याची भाषा मारायची आहे ना, हा उद्या मरणार हे आपण मारणार आहोत हे माहीत असून सुद्धा सुखाचा आशीर्वाद देणारे भीष्माचार्य आहेत. एखादा आपल्याला ठगवण्याकरता जरी आला ते माहीत असून सुद्धा न ठगणं, अर्थात त्याच्या शब्दाला महत्व देणं, त्याचा विजय व्हावा, जग सुखी व्हावं, ज्याची समदृष्टी. जसा वृक्षाचा स्वभाव आहे ना तसा संतांचा स्वभाव आहे, जसा बालकाचा स्वभाव आहे ना तसा संतांचा स्वभाव आहे. रतीच्या पतीनं कामदेवानं भोले बाबाला समाधीतून बाहेर काढलं हे भोले बाबाला समजलं. पण रती जवळ आली ना, आता रतीला वैरण धरता भोले बाबांना आशीर्वाद दिला. हे रती तुझा विजय कल्याण असो, सांग तुला काय पाहिजे. रतीने हात जोडले. हे नाथ, मला माहित आहे बाकीचे सगळे देव आहेत पण तुम्ही मात्र महादेव आहात. आतापर्यंत तुमच्या समोर आलेल्या कोणालाही तुम्ही रित पाठवलं नाही, म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या अंतःकरणामधली धारणा आपण पूर्ण कराल. सती रती बोल, तुला काय पाहिजे. अवते रती तव नाथ कर हो यमुनानु अनंगु विनु बकु व्यापी सबहि पुनीसु निज मिलन प्रसन्न. रती सांगते, हे भोलेनाथ, धर्म कार्याकरता माझ्या पतीनं देह त्याग केलाय, तुम्ही जाळून भस्म केलंय. बस मला माझा पती पाहिजे, दुसरं काहीच नको. भोले बाबाने सांगितलं, ये रती, अगं म्हणले तुझ्या पतीला जरी शरीर नसलं तरी यापुढे तुझा पती तुझ्याशीच एकरूप राहील, हा माझा वर आहे. आणि ज्या वेळेस द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा यदुवंशामध्ये अवतार घेतील ना, त्यावेळेस या यदुवंशामध्ये भगवान श्री गोपाल कृष्णाच्या घरी पुत्र रूपाने तुझा पती तुला प्राप्त होईल. जब यदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महा महिभारा कृष्ण तनया होय ही पती तोरा बचनु अन्यता होई न मोरा बचनु अन्यता होई न मोरा. रती गई सुनी शंकर भानी रती गई सुनी शंकर भानी कथा अपराव काऊ बगानी कथा अपराव काऊ बगानी मंगल भवाना कृष्ण तनय होई पती में तोरा बचनो अन्यथा होई न मोरा. भोले बाबा सांगतात, हे माझं वचन आहे आणि हे वचन माझं व्यर्थ जाणार नाही. त्या दिवशीपासून ती रती कृष्ण नामामध्ये मग्न झाली आणि भोले बाबाचा आशीर्वाद घेऊन आपल्या पतीच्या येण्याची वाट पाहू लागली. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, भोले बाबा समाधीतून जागे झाले, संपूर्ण देवता समोर आली आणि सगळ्या देवतांना स्तुती करायला सुरुवात केली. हे भोलेनाथ, हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयार्धम भवं भवानि सहितं नमामि भवं भवानि सहितं नमामि.
चला आपण सुद्धा त्या भोले बाबाची सगळ्यांनी स्तुती करायची आहे. मुखाने त्या भगवान भोले बाबाचं भजन आणि हाताने टाळी. आळस कुणी करू नका. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जय हो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे. सगळ्यात भोळ दैवत म्हणजे भोले बाबा. भोले बाबाची स्तुती केल्याबरोबर भोले बाबा प्रसन्न झाले. भोले बाबाने विचारलं, अरे मला का जागी केलं तुम्ही? मला समाधीतून बाहेर येण्याचं कारण? सगळे देवता सांगायला लागले, हे प्रभू, आम्हाला तारकासुर नावाचा दैत्य आहे, तो फार त्रस्त करतोय. धर्मावर त्याच्यामुळे ग्लानी येते. राहिले यज्ञ मुडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. या तारकासुराच्या उन्मत्तपणामुळे, या तमोगुणामुळे सृष्टीवर अधर्म उन्मत्त झालेला आहे. धर्मावर ग्लानी आलेली आहेत प्रभू. आणि आता जोपर्यंत तुमच्या उदरी पुत्र जन्माला येत नाही तोपर्यंत या तारकासुराचा वध होत नाही. भोले बाबांना सांगितलंय, बघा, ज्या गोष्टीतून मी आता मुक्त झालो त्या गोष्टीत तुम्ही मला पुन्हा पाडू नका. कारण मी एकदा हळद लावली होती, आता पुन्हा मला हळद लावायची इच्छा नाहीये. का? कारण मला आता समजलं की अगोदर का लावल्या जाते. हा, कारण ते दुःख नंतर आहे, ते वेदना तो मार नंतर आहे. तुम्ही पहा, भौतिक मार असा आहे, आपण मार लागल्यानंतर हळद लावतो. तुम्हाला समजलं का? पुन्हा तुम्हाला या गोष्टी सांगायची गरजच नाही म्हणून महाराज. अनुभव आले अंगा ते या जगात हे तसे नाही का. तुम्ही बघा, संसाराची रीतच मोठी कोटी बाबा. भौतिक गोष्टीचा इतका त्रास होतो, भौतिक गोष्टीच्या इतक्या वेदना होतात की अगोदरच आपल्या संपूर्ण अंगाला, बरं एकानं हळद लावून थांबली नाही, आपल्याला 5-5, 7-7 जण हळद लावायला लागत. जो हळद लावायला नाही आला का आपण त्याच्यावर रुसतो, तो हळदीलाच नव्हता म्हणजे. का? त्याच्या हातात सुद्धा हळद लागल्यानंतर वेदना कमी होतील बा, हीच अपेक्षा असते, दुसरं काही. की त्यानं हात जर लावला असता तर दुःख कमी झाला असतं.